वासुदेव न माझ्या नात्याचा न गोत्याचा. पहिली बाको गेल्यावर 2 वर्षाच्या बंड्याला आमच्याकडे ठेवून मुंबईला जगायला निघाला होता. मी त्याला इथेच ठेवून घेतलं. शेतीवाडी सांभाळ म्हटलं. तो राहिला. दिवस रात्र घाम गाळून त्यानं रानात विहीर खोदली. बघता बघता बारदाना वाढवला. काळ्या मातीतून त्यानं सोनं काढलं. 10-12 वर्षात सांगली पासून साताऱ्यापर्यंत 300-350 एकर जमीन खरेदी केली. नुसत्या वासू देशपांड्याचा वासुदेवराव इनामदार झाला. इनामदार कोण आहे? या किल्ल्या. आहेत का अण्णा? नाहीये. कवा येत्याल? तो काय सांगून जातो का? तुझं काय काम होतं? अण्णात ही पिशवी द्या. 31 आहेत. 4-8 दिवसाने असाच रात्री येऊन जाईल. चल तू. कोण होता तो धुटिंगण? आणि 31 म्हणजे काय? काय त्या पिशवीत? तुझ्या नवऱ्यालाच विचार. नको त्या माणसाशी संबंध ठेवतो म्हणजे? जा ग बाई तू. तो केसरी बिसरी वाचत बैस. जा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानमे इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. ओ गुरुजी, गुरुजी आज शाबास की नाही दिलीत? काही चुकलं का? नाही, तुमचे संस्कृत उच्चार तुम्हाला चांगलेच जमायला लागलेत. असं का? तुमच्या चेहऱ्यावर काही दिसे ना म्हणून विचारलं. अहो चुकत असेल तर सांगा की. नाही अहो, तुम्ही खरंच चांगलं म्हणता. हे लक्ष्मी, तुझ्या मनात काय तिरड्याचं मिळते? काय खुलं खुलं सांग. एक विचारू? हा पिल्या रामोशी कोण? आणि 31 म्हणजे काय? तो पिल्या रामोशी काही मला भला माणूस दिसला नाही. ही काय भानगड आहे? तुला काय करायचंय? नसत्या चौकशा करू नकोस. हे चालणार नाही. तो पिल्या रामोशी कोण आणि 31 म्हणजे काय हे मला कळलंच पाहिजे. ऐकायचंय? हो. हिला एक चोर आहे, नुकताच तुरुंगातून सुटून आलाय. अहो मग असल्या माणसाशी संबंध कशाला ठेवता? हे बघ, तुला खुलं खुलं सांगतो, त्याचं चोरीचं सोनं मी विकत घेतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला थोडी रोख रक्कम देतोय. हो 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 हो. मामा या चला. अण्णा नमस्कार करतो. या मेवणे कसा? हो हो. अरे वा, तुझ्या काँग्रेसच्या कामातनं इकडे याला बरी सवड सापडली तुला. सेवा दलाचं शिबिर औंधाला होतं ना, कालच संपलं. घरी गेलो, आई बाबा म्हणाले हिला बाळणपणाला घेऊन ये. अगं पण एवढ्यात काय घाई आहे? हे बघ, नसत्या गोष्टीतून ना खूपसू नकोस. बंड्या, ताबडतोब बाळू भटाकडे जा आणि सुनबाईच्या प्रस्थानाचा मुहूर्त काढून आण बाबा. बर. चल ग. सुनबाई, याच्यात आहे सगळं. हो. जायफळ, सूतशेखरची मात्रा, वेखंड, पिंपळी व्यवस्थित घ्यायचं. तुम्ही काही काळजी करू नका. जपून जायचं ना. हा,
घे. शेवंता तिच्या चपलात ठेव. घे. सावकाश 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 सर. पंढरी गाडी पळवायची नाही. नाही. उन्हा व्हायच्यात गाडी कुरवलीला पोहोचली पाहिजे. हो माई मी येईन 4-5 दिवसांनी कुरवलीला. ए गाडी पळवायची नाही हं, पंढरी. नाही हो. हा उन्हा व्हायच्यात गाडी कुरवलीला गेली पाहिजे. हा जपून राहायचं. सावकाश. तू कुठे निघालास आणि वडूजला जायचंय. तर आता ते यांना देवळापर्यंत सोडतो. जपून राहायचं हं? संध्याकाळी मुक्कामाला घरी येत जायचं. हा तू काळजी करू नकोस. जपून जायचं मेवणे. हो हे साखर घे. हात खाली घे बघू. अगं, अगं. अहो भेकूबन, तुम्ही एवढे विद्वान बामन एवढी काळजी का करताय? तुम्हाला नाही कळायचं. असं आहे, पहिलीच वेळ आहे, टाइम लागायचा. खरं मुलगा झाला. मंडळी मुलगा झाला. हा? मुलगा झाला. बसा बसा बसा. बाळाचं नाव काय ठेवलंय? धमदर की सांगतील की. नाव काय ठेवायचं बाळाचं? लक्ष्मीने सांगितलं ना तुला? हो. गणेश. काय पोपट ड्रायव्हर आज गाडी बंद ठेवली वाटतं. आता तुमच्या घरी बारसोबाची गाडी बंदच घेऊ. हा, द्या. गणेश नाव ठेवलंय. असं हा, द्या द्या द्या. बघ सुभाने बघ माझ्यासारखी दिसते की नाही. हा? इनामदारीनं बाळाच्या कानात तसा मंत्रच फुंकला होता मंत्र कसला? की बापाच्या मांडीवर टेकल्यावर ते धार सोडून. घ्या 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 घ्या. अरे गुलाबा. इनामदारांनी केला वाटतं. नाही काही अक्कानी. वहिनी बाय तुझं पोरग लई जालिम आहे बघ. का ग काय झालं? अगं इनामदारांच्या मांडीवर बसल्या बसल्या सगळं ओला केला की ग. असं करतात रे गुलामा.